तर आज आम्हाला केक कोणी आणून दिला आणि कोणत्या खुशीमध्ये कापला तुम्हाला सांगते. तर हा आहे माझा फर्स्ट लॉंग व्लॉग. मग सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर सकाळी सकाळी उठल्यानंतर आधी मी पूजा करून घेते. त्यानंतर मुलीला शाळेत सोडून आल्यानंतर घरी आले. घरी येऊन बघते काय तर सगळीकडे पसारा तसाच पडलेला होता. पण म्हटलं जाऊ द्या, हे तर रोजचंच आहे. त्यापेक्षा आधी आपण निवांतपणे 1 कप चहा बनवून पिऊया. तर संपलेलं होतं तर म्हटलं की चला आज ब्लॅक टीच पिऊया. ब्लॅक टी मी खूप सिंपल बनवते. पत्ती अगदी थोडी टाकते आणि यामध्ये मी गवती चहा आणि थोडंसं आलं हे कुटून टाकते. 5-10 मिनिटं उकळू द्यायचं आपलं आणि आपलं ब्लॅक टी बनून तयार आहे. लोक फार काही काही टाकतात पण ठीक आहे, एवढंही टाकलं तरी सफिशियंट आहे. कप बघितले तर सगळे धुण्यात होते. म्हटलं की जाऊ द्या, चला आता बाल्कनीत बसून निवांत चहा पिऊया. हा पिता पिताच 11 वाजून गेले आणि मग आठवलं की आपली आज डेंटिस्टकडे अपॉइंटमेंट आहे. म्हणून मी डेंटिस्टकडे आली होती कारण की माझ्या दाताचं रूट कॅनिंग सुरू आहे. तर आज उपवास असल्यामुळे मी खिचडी ही बाहेरूनच घेऊन आलेली होते कारण की घरी बनवायला वेळ नव्हता आणि आता मुलीला लगेच घ्यायला जायचं होतं. त्यांना मी हे सगळा भाजीपाला घेऊन आले होते. सगळे फटाफट आवरावर केली आणि फ्रीजमध्ये सगळं ते भरून ठेवलं आणि लगेचच मग लंच बनवायला घेतलं. लंचमध्ये मी इथे मशरूम करी करणार होते, तर तेच मशरूम करी आज मी केलेली. नंतर मी इथे फुलके करायला घेतले. मला फुलके फारसे काही जमायचे नाही आधी, पण आता रोज एकच गोष्ट केल्यानंतर जमायला लागतेच ती. कारण की मला आवडतं भाकर खायला आणि माझ्या मिस्टरांना आवडतात फुलके. तर मग मी इथे फुलके करायला घेतले आणि फुलके बनवून टाकले. त्यानंतर जो उरलेला भाजीपाला होता ना तो काढला, त्याला स्वच्छ धुतला आणि नंतर परत त्याला फ्रीजमध्ये ठेवला. असं फार बारकाईवालं निवडायचं काम म्हटलं ना की मला खूप कंटाळा येतो, पण काय आहे त्याच्याशिवाय पर्यायी नाही आहे. त्यानंतर काय आहे, भांडे हे आपले वाट बघतच असतात. त्यानंतर सगळे भांड्यांना आवरलं. घासल्यानंतर निवांत पडले होते तर पावसाचा इतका आवाज, म्हटलं बापरे इतका पाऊस येतोय. आज मुलगी बोलली की 4 वाजता मला मोमोज खायचे आहे कारण की टिफिनमध्ये कोणीतरी मोमोज आणले होते. म्हटलं मोमोज तर स्कूलमध्ये अलाउड नाही आहे, तर म्हणे तिच्या आईने काहीतरी हेल्दी मोमोज दिले होते. ते मैद्याचीच पापडी केलेली आहे आणि स्टफिंग पण सिंपलचीच होती, म्हणजे आपल्या कॅबेजवालीच होती. तर हे मी मोमोज केलेले. त्याकाची 5 वाजून गेले तर म्हटलं चला आता परत ब्लॅक टी करून प्यायचं आहे कारण की मी परत दूध आणायचं विसरून गेले. त्यानंतर आठवलं की उद्या मुलीच्या स्कूलमध्ये कम्युनिटी हेल्पर्सची कॉम्पिटिशन आहे. तर म्हटलं की चला इथे एक काऊ मेकिंग करते. तिथे मी काऊ बनवला होता. त्याचा फुल व्हिडिओ मी शॉर्ट्समध्ये टाकलेला आहे. तुम्हाला बघायचं असेल तर तिथे जाऊन बघू शकता. इतकं सगळं बनवेपर्यंत संध्याकाळचे 7 वाजले आणि इथे संध्याकाळच्या जेवणाची वेळ झाली होती. तर जेवणामध्ये मी फक्त इथे पनीरची भाजी केली होती, एकदम सिंपल, काही कांदा खोबरा मसाला वगैरे काही नाही, फक्त कांदा आणि लसणाची फोडणी घातली होती. त्यामुळे मुलगी बोलली की मला आता तू आलूचा पराठा बनवून दे. मग मी तिच्यासाठी एक आलूचा पराठा बनवून दिला आणि माझ्यासाठी भाकरी टाकल्या. घरच्यासाठी ॲज युजल फुलके टाकले. आणि भाकरी कशा बनवतात जर त्याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करा, मी ते पण सांगेल तुम्हाला. हो, मला आत्ता कळलं की ही ज्वारीची नाही, ही बाजरीची भाकर होती. तर बाजरीची भाकरीचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करेल. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून जेवण केलं आणि माझ्या घरच्यांनी ना इथे मावा केक पाठवला होता. तर तो आता जेवण केल्यानंतर आम्हाला आठवला की अरे हा फ्रीजमध्ये तसाच पडून आहे. तर मग आता तो रात्री आम्ही कट करत होतो आणि सोबतच हे गुलाबजामुन पण खात होतो.